नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बनवण्याचा विषय तुम्हाला सांगतो मी, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगतो हे शनिवार रविवार म्हणजे 27-28 तारखेला पुणे आपलं शिवाजीनगर जे कोर्ट आहे तिथं आहे लोक अदालत. आता लोक अदालतमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो मी. तर की तुमची जी रिक्षा आहे, टू व्हीलर आहे, कार आहे, टी परमिट गाडी आहे, सगळ्या गाड्या ज्या ऑल ओव्हर त्याच्यावर जे फाईन असतात, फाईन म्हणजे दंड. आता दंड म्हणजे काय असं, तुम्ही सिग्नल तोडला, आता रिक्षावाल्यांना सांगतो सिग्नल तोडला, फ्रंट सीट बसवलं, तुमच्याकडे वर्दी नाही, अजून काय वेगवेगळे जे दंड असतात ज्याच्याने तुम्हाला फाईन पडलेला असतो, दंड असतात, ते तुम्हाला लोक अदालतमध्ये बोलवलेल्यावर तुम्हाला तिथं पैसे द्यावे लागतो म्हणजे दंड भरावा लागतो. आता तिथं जर जायचं नसेल तुम्हाला कोर्टात तर तुम्हाला अगोदरच दंड भरावा लागणार. तर 24-25 तारखेलाच मी आता माझ्या गाडीवर किती दंड आहे मी तुम्हाला दाखवतो, मेसेज कसा येतो तो पण दाखवतो. जरी तुम्हाला माहीत असेल, जे नवीन रिक्षा ड्रायव्हर असेल, समजा तुम्ही नियम मोडले नाही पाहिजे, वर्दी घातली पाहिजे, तर सिग्नल नाही तोडला पाहिजे, फ्रंट सीट नाही बसवले पाहिजे. आता 3 पॅसेंजरची लिमिट आहे, 4 नाही बसवले पाहिजे, 5 नाही बसवले पाहिजे. ते केलं तर तुम्हाला फाईन बसणार आणि ते तुम्हाला पे करावं लागणार. ते मग पोलीस असतात ना, ते मेसेज करतात की बाबा भरा म्हणून, आणि नाही भरला, तुम्ही दुर्लक्षित केलं तर शेवटी मग ते लोक अदालतमध्ये जातं, तुम्हाला तिथं हजर व्हावं लागणार आहे आणि तिथं पैसे भरावे लागणार आहे. आणि समजा जर तुम्ही हे पण नाही, ह्याच्याकडे पण दुर्लक्ष नाही केलं, जर तुमची गाडी पकडली डायरेक्ट आणि मग ती काय सोडली जात नाही लवकर, मग काय सगळं फाईन सकट, डबल फाईन वगैरे सगळं भरावं लागतं. तर मी तुम्हाला दाखवतो कसा मेसेज येतो आणि माझ्या गाडीवर किती फाईन आहे. आता तो फाईन पण कसा पडला मित्रांनो सांगतो तुम्हाला. जवळजवळ आहे ना, त्यातले फक्त 3 फाईन जे आहेत ते माझे येतात. तर रिसेंटली वर्दीचा एक फाईन बसला होता मला 500 रुपये. आणि मी ज्यावेळेस गाडी नवीन घेतली होती त्यावेळेस काय एवढं नियम वगैरे काय पाळत नव्हते म्हणा, नवीनच सुरुवात झाली की फोटो काढायचा आणि डायरेक्ट फाईन पडायचा. ते नवीन त्यावेळेस सुरुवात झाली. तर अशाच वेळ काय झालं की चिंचवड स्टेशनला होतो मी. लेफ्ट साईडचा कधी पण फ्री असतो, पण ते चिंचवड स्टेशन महावीर चौकात तसं नाही आहे. तर लेडीजने मला अडवलं, कस्टमर होते गाडीत, लेडीज कस्टमर होत्या, तरी त्यांनी काय ऐकलं नाही, डायरेक्ट फाईन टाकला. तर असं 2 ते 3 फाईन फक्त माझे आहेत. आणि नंतर मी कोरोनाच्या नंतर मी गाडी शिफ्टने दिली होती, म्हणजे चालवायला दिली होती ड्रायव्हरला. तर ड्रायव्हरने काय बऱ्याच वेळा म्हणजे सिग्नल तोडला, फ्रंट सीट बसवलंय, त्याच्यामुळे ते फाईन पडलेलं आहे. तर त्या ड्रायव्हरला मी म्हणलं होतं भर म्हणून, पण त्यांनी काय भरला नाही. आणि शेवटी मी पण जास्त काही त्याला फोर्स केलं नाही, कारण सांगतो त्याला वडील नव्हते, तर आई आणि तो तेवढाच, आणि शिक्षण घेत होता तो मुलगा. तर ठीक आहे म्हणलं, जाऊ दे चला. पण आता ते मला भरणं भाग आहे आणि 2-3-4 दिवसात ते आपल्याला फाईन भरायचंच आहे. मी तुम्हाला दाखवेल पण रिसिप्ट. चला तर मी तुम्हाला दाखवतो कसा मेसेज येतो आणि किती फाईन आहेत आपल्या गाडीवर ते दाखवतो तुम्हाला. तर पहा मित्रांनो, हे मेसेज मध्ये सकाळी मला एक मेसेज आलेला आहे. सकाळी म्हणजे पहाटेच बघितला मी त्यानं. हे बघा, ट्रॅफिक चलन पेंडिंग अगेन्स्ट युअर व्हेकल नंबर MH14GC1371. ही आपली गाडी, खाली लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करूया आपण. ओके, कंटिन्यू. हे बघा, ई चलन पेमेंट, महाराष्ट्र स्टेट आहे, पिंपरी चिंचवड डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी. आता हे सेक्शन बघा 220 आणि अंडर हे बघा लीगल ऑथराइज ऍक्ट आहे. तर इथं दिलेलं आहे माझा ऍड्रेस बघा चिंचवडचा, आणि माझं नाव असं हे दिलेलं आहे, कमिशनर ऑफ पोलीस. आता मी तिकडूनच डायरेक्ट आलेलं आहे. 27 तारखेला म्हणजे लोक अदालत इथं लिहिलेलं आहे बघा, मिंट क्लेम्स. ठीक आहे, तर एवढं बघा तुम्ही. आता हे चलन अमाऊंट किती आहे? 7 आहेत. 14 पिंपरी चिंचवड मधलेच बघा 7 आहेत. आणि हे ऑदर म्हणजे एक पुण्यातलं बहुतेक असावं माझ्या अंदाजाने. तर ह्या 7 चलनाची किती प्राइस अमाऊंट आहे? ही बघा 5700 रुपये आणि हे 200 रुपये, म्हणजे 5900 हे मला भरायचे. आता इथं खाली बघा पे ऑनलाईन, इथून तुम्ही डायरेक्ट इथूनच भरू शकता. आता दुसरं एक मी दाखवतो तुम्हाला, डिटेल मध्ये येतं, न भरले चलन डिटेल मध्ये येतं मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी.
तर मित्रांनो ही लिंक ओपन केली आपण, जी मला मेसेज मध्ये आली होती. तर याच्यामध्ये पण सेम तुम्हाला दाखवतो इथं, हे बघा. वाहनाबाबत चलन प्रकरण लोक अदालतीमध्ये ठेवण्यात बाबत. तर मित्रांनो हे बघा, वरती इंग्लिश मधून आणि खाली हे मराठीतून आलेलं आहे. तर विषय काय आहे, आपल्या वाहनाबाबत दाखल वाहतूक चालन प्रकरणी लोक अदालतीमध्ये ठेवण्याबाबत. म्हणजे आपलं जे आहे आता हे फाईन आहे, जो आपण भरत नव्हतो, तो डायरेक्ट आता लोक अदालतमध्ये ठेवण्यात आलेला आहे, असं यांचं म्हणणं आहे. तर आता फाईन कोणता कोणता आहे मित्रांनो, हे बघा 5-6 म्हणजे 6 PCMC मधले आहेत आणि एक पुण्यामधला आहे. तर पुण्यामधला फाईन कोणता आहे बघा, खडकीला जे तो एका माझ्या मी ज्याला गाडी चालवायला दिलती त्यांनी सिग्नल तोडला होता, 200 रुपये फाईन आहे. हा 200 कधीचा आहे तुम्ही पाहू शकता इथे, हे बघा 21/10/27 म्हणजे 21 सालचा आहे, 2021चा. आता हे बघा टोटल PCMC मध्ये 8 आहेत. आता हे कुठलाय, सांगवीचा, महाळुंगेचा, सांगवीचा आणि चिंचवडचे 2 फाईन आहेत, सॉरी 3 फाईन आहेत. आता हा जो आहे तो माझ्याकडून आहे, म्हणजे 6 नंबरचा चिंचवड, हे बघा शरद मोरे कॅब ड्रायव्हर विदाउट वाईल युनिफॉर्म 500 रुपये. तर असे हे जे फाईन, आता सगळ्यात जास्त फाईन याच्यात कशातला लागलाय मला, हे बघा नो एंट्री 1 वे. आता हा कधीचा आहे, 2022 ला नो एंट्रीचा फाईन आहे, नो एंट्री इन 1 वे सेक्शन, हे बघा 1,500 रुपये. आता दुसरा 4 नंबरचा तुम्ही पाहू शकता, पोलीस मॅन्युअल सिग्नल. आता पोलिसांनी थांबून पण हा माणूस, म्हणजे हा जो मुलगा मी ज्याला गाडी दिली तो थांबला नाहीये, त्याला बघा 1,500 रुपये फाईन आहे. ठीक आहे. आता हे वर्दीचा 6 नंबरचा वर्दीचा त्या दिवशी मला पडला होता, त्या दुसऱ्या दिवशी पासून मी रेग्युलर वर्दी आतापर्यंत वर्दीच घालत आहे, एकही दिवस आपण नॉर्मल ड्रेसवर नव्हतो. तर हे बघा जम्पिंग सिग्नल 500 रुपये, नॉट स्टॉपिंग बिफोर. आता ही जी लाईन आहे, सिग्नल वर लाईन असते ती, त्याच्या पुढे जर गेलं आणि पोलिसांनी फोटो काढला 500 रुपये त्याला फाईन आहे. आणि हा खडकीचा जम्पिंग सिग्नल मी तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे मित्रांनो 6200 आपला नुसता फाईनच आहे, 6100 रुपये फाईन आहे. तर हा आपल्याला कधी भरायचा आहे तुम्हाला सांगतो, इथं काय दिले, 27 जुलै रोजी आपल्याला दाव्यासकट लोक अदालतीमध्ये पाठवण्याची विनंती केली आहे. तर नियमांचे उल्लंघन करून तडजोडीस शिक्षापात्र तडजोड अपराध असा केला आहे, असं म्हणणं आहे यांचं, की भरा म्हणता येते. आणि कशावर भरायचंय बघा, महा ट्रॅफिक ऍप याच्यावर पण भरू शकता असं त्यांचं म्हणणं आहे. तर कंपोजिशनची फीस पूर्ण भरावी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे, की भरावंच लागणार आहे, याच्यात काय कमी जास्त होणार नाही. ठीक आहे. तर फ्रेंड्स मी तुम्हाला आता दाखवलं की आपल्या गाडीवर किती फाईन आहे, तसा फाईन तुमच्याही गाडीवर असू शकतो, असेलही. तर नकळत आपल्या हातातून काही कधी कधी सिग्नल म्हणजे जंप होतो आपलं, म्हणजे सिग्नल तोडतो आपण. समजा फ्रंट सीट आहे, कधी कधी मॅन्युअल आपण 2 समजा 3ची पॅसेंजरची क्षमता आहे, आपण 4 जण घेऊन जातो, तर आपल्याला कळत नाही की पोलीस फोटो काढतात कधी कधी. तर अशा रीतीने आपल्याकडून सिग्नल तुटला जातो, असे बरेच अपराध नकळत होतात. तर फाईन पडतो. कधी कधी तुमचा नंबर रजिस्टर नसेल, समजा दुसऱ्या तिथं मेसेज जातो की बाबा असं असं झालंय तुमच्याकडून, तर त्याचा एवढा फाईन आहे. तर हा फाईन तुम्हाला भरावाच लागणार, त्याच्याशिवाय पासिंग होणार नाही मित्रांनो गाडीची. समजा उद्या तुम्हाला गाडी विकायची जरी असेल तरी तो माणूस जो घेणार आहे तो चेक करणार की बाबा याच्यावर किती फाईन आहे, ते सगळं तुम्हाला क्लिअर करावं लागणार. तर आता हे जे 8 ते 9 फाईन आहेत त्याच्यामधले माझे जवळपास मित्रांनो फक्त 3 आहेत, आणि बाकीचे ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या मुलाचे ज्याला वडील नाही, तो स्टुडंट होता, 11वीला शिकत होता, आई आहे घरी फक्त त्याच्यामुळे आता मी काही त्याला फोर्स करणार नाही आणि मी ते भरून टाकणार आहे. 25 तारखेच्या आतच भरू, कारण आपल्याला गाडी पासिंग करायची आणि पासिंग त्याच्याशिवाय होणारच नाही. कारण जरी तुम्ही पासिंगला गेला आणि तुमचं जे फिटनेस आहे त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, फिटनेसच येणार नाही तुमचं मेन म्हणजे. त्याच्यामुळे फाईन भरणं गरजेचं आहे. तुम्ही असं नका समजू. आता मी हे लोक अदालतीमध्ये कशामुळे गेलंय, मी इतक्या दिवस लक्षच दिलं नाही त्याच्याकडे, इग्नोर केलं. तर इग्नोर कधी ना कधी तर तुम्हाला भरावंच लागणार आहे. परमिट तुमच्या नावावर आहे, तुम्ही काय ड्रायव्हर नाही आहे की मालक बघून घेईन आणि हे करून घेईन. तुमचं परमिट जर तुमच्या नावावर आहे, गाडी तुमच्या नावावर, तर तुम्हाला फाईन भरणं गरजेचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अजून काही माहिती राहिली का ते बघूया आपण. तर फ्रेंड्स मी तुम्हाला आता जे सांगितलं ते तुम्ही चेक करा तुमच्या गाडीवर किती फाईन आहे. फाईन नसेल तर उत्तम आहे,
आणि असेल तर तुम्हाला ते भरावं लागणार आहे। आणि ह्या 27 तारखेला लोक अदालतमध्ये ते दावा म्हणजे जे शिवाजीनगर पुणे शिवाजीनगर येथे जे कोर्ट आहे तिथं ते सगळं क्लिअर करावं लागणार आहे। तर याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की असा दोनदा माझ्या लक्षात आहे की जे फाईन आहे ते 50% कमी तुम्ही भरू शकता असा लोक अदालतमध्ये आलं होतं। पण त्यावेळेस काही माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते, म्हणजे 3-3.5 हजार। त्यावेळेस परिस्थिती खराब होती माझी जरा, तर त्यावेळेस जर मी भरला असतं तर आता मला 3,000 एक्स्ट्रा भरावे लागले नसते। तर ठीक आहे, झालं गेलं। आता पण हे क्लिअरच करावं लागणार, कारण गाडीचे पासिंग करावे लागणार आहे। आणि गाडीची पासिंग करायची आहे कारण तुम्हाला सांगतो की 50 रुपये दर दिवशी जो दंड होता तो आपल्याला म्हणजे बंद झालेला आहे, तो परत चालू व्हायच्या अगोदर गाडीची पासिंग क्लिअर सगळं करायचं आहे मला। तर ठीक आहे मित्रांनो, माहिती जर तुम्हाला पूर्ण आवडली असेल, काही नॉलेज भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट जरूर करा। तर चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।